पूर्वीप्रमाणे सण साजरे केले जात नाहीत, ते साजरे व्हायला हवेत. या सणातून जीवन किती सुंदर आहे हे कळतं. विशेषतः विशेष मुलांना सुद्धा या सणाचा आनंद घेता यावा, त्यातून त्यांचे जीवन सुंदर होईल असं मत बिग बॉसमधील अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी व्यक्त केलं. पॅडी कांबळे यांनी विशेष मुलांच्या दिवाळी कार्यक्रमामध्ये हा संदेश दिलाय. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या जिव्हाळा ट्रस्ट ठाणे या संस्थेने दिवाळी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी उपस्थित पॅडी अर्थातच पंढरीनाथ कांबळे यावेळी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विशेष मुलांशी संवाद साधला. त्यांनी फराळ भरवून त्यांच्या हातून फराळ खात आपला आनंद द्विगुणित केला आणि इतरांचा देखील आनंद यावेळी त्यांनी द्विगुणित केला. यावेळी केलेल्या फटाकेबाजीने मुलं देखील हरकून गेली. दिवाळी सणाचे महत्त्व प्रत्येकाने जोपासलं पाहिजे. हे महत्त्व आणि संस्कृती जोपासण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे असं सांगत पंढरीनाथ यांनी विशेष मुलांसाठी दिवाळीचे आयोजन केल्याचंही सांगत संस्थेचंही भरभरून कौतुक केलं. या उपक्रमाचे अंदाजे हे 18वे वर्ष होतं. तर दिवाळीनिमित्त परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे वातावरणात मांगल्य निर्माण झालं होतं. मुलं आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यात सुरू असलेल्या गमती जमतीत मुलांच्या पालकांनीही सहभाग घेतला होता. यावेळी मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता. अशा प्रकारे जिव्हाळा ट्रस्ट ठाणे यांच्या वतीने विशेष अशी दिवाळी विशेष मुलांसोबत साजरी करण्यात आली. मेघाला सांग. हो ताई, तुम्ही पण खाली बसा ना सगळ्यांनी, म्हणजे ते खराब दिसतं ना, कट होतं. हो ताई, एकतर जिव्हाळा ट्रस्ट माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी गेली कित्येक वर्ष या संस्थेशी जोडलेला आहे आणि ही संस्था म्हणजे आपण बऱ्याच जण आपण खूप सेल्फिश विचार करतो आणि म्हणजे मी, माझं घर, माझं कुटुंब, माझी मुलं, म्हणजे हे अगदी त्यात काही वावगं नाही. पण हे करत असताना पण ना थोडंसं आणखीन ब्रॉड माइंडेड विचार आपण करायला पाहिजे की आपल्या घरातल्या माणसांसारखी पण जी माणसं बाहेर काही आहेत, मुलं आहेत अशी काही जी स्पेशल चाइल्ड म्हणून आपण त्यांना बघतो, हे वावरत असतो. तर या मुलांसाठी जे काय करण्याचं एक जे धारिष्ट्य लागतं ते माझ्या या दोन मित्रमैत्रिणींमध्ये आहे. ते म्हणजे राजेश रुके आणि जयाताई आमची. कारण जवळजवळ किती वर्ष चालले ताई आपलं हे 18 वर्षापासनं त्यांनी हे शिवधनुष्य पेललेलं आहे आणि उत्तम प्रकारे पेललेलं आहे. कधी मुलं कमी असतात, कधी जास्त असतात, पण त्यांची जी जिद्द आहे या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायची किंवा समाजात त्यांना नॉर्मल माणसांसारखं लोक कसं ॲक्सेप्ट करतील या गोष्टींसाठी ते यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. आणि मला असं वाटतं की आपण खूप म्हणजे बऱ्याचदा छानचौकी हल्लीचा लाईफस्टाईल खूप बदललेला आहे. आपण मॉल्समध्ये जातो, आपण आणखीन वेगवेगळ्या दुकानात जातो. खूप गरज नसताना बऱ्याच गोष्टी म्हणजे डीमार्टमध्ये गेल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला दिसलं, आवडलं म्हणून घेतलं, त्याची गरज किती आपल्याला माहिती नाही. पण गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी करा आणि जे तुमचे उरलेले पैसे आहेत म्हणजे 1 रुपयातले तुम्ही 1 पैसा, 2 पैसा, 4 आणे, 8 आणे जे काय असतील ते अशा पद्धतीच्या तुम्ही समाजकार्यासाठी त्याचा उपयोग करा. नमस्कार. प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जिव्हाळा ट्रस्ट ठाणे गेली 18 वर्ष इथे दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये कार्यरत आहे. या 18 वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी ही कार्यशाळा आम्ही घेतो. या कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही पेपर प्लेट, पेपर बाऊल, अगरबत्ती मेकिंग अशा प्रकारचं रेग्युलर प्रोडक्ट आहे. आणि सणवारानुसार आम्ही राखी बनवणं किंवा दिवाळीनिमित्ताने मातीच्या पंत्या बनवणं, मेणाच्या पंत्या बनवणं असे वेगवेगळे हे वस्तू मुलांकडून बनवून घेत असतो आणि मुलांना त्यात खूप आनंद मिळतो ते करताना. आणि दिवाळीनिमित्त हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेतो आणि पंढरीनाथ कांबळे पॅडी सर आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. ते यावर्षीसुद्धा त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढून ते इथे आलेत. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आम्ही. आणि मुलांना खूप खूप आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दिवाळीतील फटाके फुटतील, पण त्यापुढे जाऊन लवंग्या बिवंग्या फुटतील, मात्र आपला फुटेल ॲटम बॉम्ब, असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वर दीपावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. तसेच येत्या 23 तारखेला सर्वात मोठी देवाची दिवाळी साजरी करायची असल्याचे सांगत 20 तारीख लक्षात ठेवा, असं देखील त्यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना नियम पाळायचे आहेत. आपण नियम पाळणारे लोक असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ही दिवाळी लाडक्या बहीण लाडके भाऊ यांच्यासह सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो. हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे मला काही राजकीय बोलायचं नाही, पण मागील 2.5 वर्षात राज्यात अनेक लोकाभिमुख कामे केली असून लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, आता भगिनी, ज्येष्ठ सगळ्यांना सर्वस्पर्शी निर्णय आपण घेतले आहेत. याचं समाधान आणि आनंद वाटत आहे. तुम्ही मला आमदार केले, त्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यातूनच हे वेगवान निर्णय घेण्याची संधी मला लाभली असल्याचं देखील शिंदे यांनी यावेळी म्हटलं. राज्यात अथवा देशात कुठेही गेलो तरी मोठे कार्यक्रम असले तरी सुद्धा या कोपरीमध्ये जेव्हा कार्यक्रमाला येतो याचा आनंद वेगळाच असतो. इथे मला आपली माणसं भेटतात, जे आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. स्वर दीपावली कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांसह कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते. साहेब समोर हे मोबाईल शिवाजी महाराज की जय. भवानी. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना नियम पाळायचे आहेत. नियम पाळणारे लोक आपण आहोत आणि त्यामुळे ही दिवाळी, नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील अतिशय आनंदमय जावं. लाडक्या भावाला पण मी पाहिलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये कालच्या देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप होती. लाडके भाऊही होते, ज्येष्ठही होते, सगळे होते आणि तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो. याचा सदैव मला गर्व, अभिमान आहे. कारण राज्यात, देशात कुठेही गेलो, किती मोठे कार्यक्रम असले तरी सुद्धा या कोपरी ठाण्यामध्ये जेव्हा कार्यक्रमाला येतो त्याचा वेगळा आनंद असतो आणि आपली माणसं भेटतात जे आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जास्ती का बोलत नाही, परंतु आपल्याला शुभेच्छा देत असताना ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची, समृद्धीची तर जाईलच, परंतु पुढची येणारी दिवाळी यापेक्षा 100 पटीने सुखाची, समाधानाची, आनंदाची जाईल. अशा प्रकारचं काम या ठिकाणी करण्याची संधी आणि आशीर्वाद आपले पाठीशी राहोत एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचं पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. सर्व ठाणेकरांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच आरोग्याची खबरदारी घेण्याचं आवाहनही राव यांनी यावेळी केलं. सणाच्या काळामध्ये सकाळी 6 ते 8 आणि रात्री 8 ते 10 या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वतःसोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचंही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा असं आयुक्त राव यांनी म्हटलंय. या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलक महापालिका क्षेत्रामध्ये लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार नागरिकांनी हरित फटाके फोडतानाही काळजी घ्यावी. फटाके फोडताना सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावे. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी. लोकाश्रमचे अभिषेक राणे यांच्या वतीने दिवाळी पहाट या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अष्टविनायक चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र गौरवगाथा, महाराष्ट्र महान संस्कृतीच्या महान कलाविष्कार या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहेत त्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर रश्मी अनपट, आश्मिक कामटे आणि कविश शेट्टी यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना आकर्षक अशी बक्षिसं देखील दिली जाणार आहेत. विविध प्रकारची गाणी या ठिकाणी सादर केली जाणार आहेत. त्याचबरोबर नृत्याविष्कार देखील या ठिकाणी नागरिकांना, त्याचबरोबर सादर होणाऱ्या नृत्याविष्काराचा देखील नागरिकांना या ठिकाणी आनंद घेता येणार आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमाविषयीची माहिती आयोजक डॉक्टर अभिषेक राणे यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक आत्माराम राणे, लोकाश्रम अष्टविनायक चौक कोपरी इथून बोलतोय. माझं समस्त ठाणेकरांना आव्हान आहे की येत्या 31 तारखेला गुरुवार दिनांक 31 तारीख सकाळी 7 वाजता आपण दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या परिवाराला आणि आपल्या मित्र परिवाराला घेऊन या ठिकाणी आपली उपस्थिती बजावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती आणि आग्रहाचं आमंत्रण करतो. मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री प्राजक्ता माळी या ठिकाणी येणार आहे. आपला एनर्जेटिक बॉम्ब सिद्धार्थ जाधव या ठिकाणी येणार आहे. आपल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली रश्मी अनपट या ठिकाणी येणार आहे. एक उत्कृष्ट दर्जाचा डान्सर, महाराष्ट्र भूषण, बालगंधर्व पुरस्कार विजेता आश्मिक या ठिकाणी येणार आहे. आणि साऊथ इंडस्ट्रीमधले काही कांतारा पिक्चर आणि अशा मूव्हीजमध्ये काम केलेले साऊथचे काही सेलिब्रिटीज या ठिकाणी येणार आहेत.